अमेरिकेच्या सैन्य तळांवर इराणचे जोरदार हल्ले या ठिकाणी सुरू आहेत. आपण बघतो आणि त्याबद्दलच्याच वेगवेगळ्या घडामोडींना आता एक नजर महत्त्वाच्या बातम्यांना. अमेरिकेच्या सैन्य तळांवर इराणचे जोरदार हल्ले, 20 ड्रोन आणि 30 मिसाईल डागून बहरीन मधला आणखी एक अमेरिकी सैन्य तळ केला उद्ध्वस्त. इराणच्या गेराज परिसरात 4.3 रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंप. अमेरिकेच्या नेवाडामध्येही भूकंपाचे धक्के, नागरिकांना दक्ष राहण्याचं आवाहन. बैरूतमध्ये हिजबुल्लाहच्या गुप्तचर तळांवर इस्रायलचा भीषण हवाई हल्ला, नागरी वस्तीमधील सॅटेलाइट यंत्रणा उद्ध्वस्त. कुवेतमध्ये अमेरिकेची 3 लढाऊ विमानं कोसळली, अमेरिकेकडून फ्रेंडली फायर असल्याचं स्पष्टीकरण. अभिनेत्री विशाखा सुभेदारचा मुलगा कुवेतमध्ये अडकला, भारतात परत आणण्याची सरकारला विनंती. तर उपमुख्यमंत्री शिंदेंनी साधला विशाखा यांच्याशी संवाद, मुलाला सुखरूप परत आणण्याचा शब्द. आखाती देशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी सरकार सरसावलं, मदतीसाठी व्हॉट्सअप क्रमांक जारी. मुख्यमंत्र्यांचं परिस्थितीवर बारीक लक्ष, गिरीश महाजनांवरही सोपावली विशेष जबाबदारी. मुंबईत परदेशी पर्यटकाची छेड काढणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात, दोघेही बिहारी असल्याची माहिती. धोबीघाट परिसरात केला होता पाठलाग. आमदार रोहित पवार यांची उद्या मुंबईत पत्रकार परिषद, अजित पवारांच्या अपघातासंदर्भात कोणता नवा खुलासा करणार याकडे लक्ष. पुण्यातील होळी इव्हेंटमध्ये कोसळला स्टेजचा काही भाग, घटनेत काही जण जखमी झाल्याची माहिती. मोठा अनर्थ टळला. मुंबईत होळीचा उत्साह, गौतमी पाटीलसह सेलिब्रिटींनी जल्लोषात साजरा केला रंगांचा उत्साह.